पुन्हा एकदा छानपैकी सुरुवात झालेली आहे. लाईट लागलेली आहे. प्रसन्न वातावरण केलेलं आहे. निर्मिती बंडू मामा खूप छान पद्धतीनं मेहनत घेतोय. हां आहे जरा माझा व्हिडिओ करा, मी बोलतो ना जरा. हां रामकृष्ण हरी. आता आमच्या नियोजनाप्रमाणे कालचा जो साखरपुड्याचा कार्यक्रम झाला, सुपारी पूर्ण तिलक आणि साखरपुडा हा जो कार्यक्रम नियोजन होतं ते काल पूर्ण झालं. आज मेहंदी आणि दुर्डी आहे. दुर्डीचं कार्य आतमध्ये चालू आहे. मेहंदीचं मला असं वाटतं 1 ते 5 पण होईल, पण त्यांचं काही नियोजन बदललं. 7 ते 10 ही वेळ घेतली मेहंदीची. त्यामुळं आता थोड्याच वेळात इथं मेहंदीसाठी सगळे नवरी तिचे मेकअपमॅन आलेले आहेत. रेशमा मेहंदी सगळी काढणारी आणि या ठिकाणी इथं नियोजन आहे. सगळ्यांनी मेहंदी काढावी. भरपूर कोण आणलेले आहेत. प्रत्येकाला जसं मेहंदीला आपल्या पद्धतीनं हातावर जसं त्याला रंगवायचं आहे, गिरगाटायचं आहे, तसं तुम्ही गिरगटू शकता. कलरफुल मेहंदी करा आणि हा सगळा पोर्शन घ्या बा. आणि हे स्वरा, पियू, अशी मावशी, अजून सुरेखा मामी, अजून नवरी आहेत त्याच्यात थोडेफार मला दिसले काहीतरी करताना. पण ह्या 4-5 जणींनी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे. विशेषतः सुरेखा मावशी आणि सुरेखा मामी आणि स्वरा पियू या दोन्ही पोरी इथं मायली केली. 1 नंबरचं काम केलं त्यांनी. तर या सगळ्या कार्यक्रम बरं. आता हे सचिन, या फुलाला हे फुल सिक्वेन्स, हे फुल सिक्वेन्स, ही डिझाईन सिक्वेन्स. मला वाटतं हे फक्त आहे ना हे हां फक्त ह्याला इथं पाण्याला राहायचं. हे पिवळं हां ही 1-2 लाईन, ह्या 2 लाईन, हे मध्ये डिझाईन, हे सगळं म्हणजे एकंदरीत सगळं सिक्वेन्समध्ये लागलेलं आहे. कुठलंच फुल जास्त नाही. आणि ही आयडिया आशू मावशीची खास आहे, कारण ही फुलं काही कारणास्तव काही माळ तुटली असेल तर ती प्रत्येक फुल वेगळं व्हावं. या फुलाचं हे असं हिरवं पान आशू मावशीने स्टॅपलर लावून सगळं छान केलेलं आहे. तर माझ्यातर्फे आशू मावशीला टाळ्या आहेत, सुरेखाला टाळ्या आहेत, स्वरा पिऊला टाळ्या आहेत. आणि तिला मदत म्हणून आम्ही काय केलं, मी पण नुसतं बघायचं काम केलं. मी पण धन्यवाद. हां